नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 10वी विषय मराठीचा सेतू अभ्यास पाहणार आहोत। आजचा आपला दिवस आहे 10 आणि 11। या 2 दिवसात आपण जे काही क्षेत्र अभ्यासणार आहोत ते आहे लेखन। लेखन या क्षेत्राच्या अभ्यासातून जी आपली क्षमता विकसित होणार आहे ती लेखन करत असताना अलंकाराचा वापर करता येणे आणि अलंकार हा घटक ही संकल्पना या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तुमच्या समोर एक चौकट आहे आणि चौकटामध्ये अजय आणि सुजय या दोघांचे संवाद दिलेले आहेत। हे संवाद आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि संवादाचं वाचन झाल्यानंतर आपण आपल्या मित्रांमध्ये चर्चा करायची आहे। चर्चा करून झाल्यानंतर खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या कृती आपण या ठिकाणी सोडवायच्या आहेत। पहिली कृती या ठिकाणी दिलेली विद्यार्थी मित्रांनो पहा। वरील संवादामध्ये कोणकोणते अलंकार आलेले आहेत। आता हे जर या ठिकाणी आपण संवाद पाहिले तर पहा, कोरोना व्हायरस पण या फळासारखाच दिसतो। सुजय म्हणतो खरंच की धोत्र्याचं फळ जणू कोरोना व्हायरसच म्हटलं। तर सारखा, जणू, तुम्हाला आठवत असेल 8वीला आपण जे काही अलंकार पाहिले, अर्थालंकार, उपमा, उत्प्रेक्षा, याच्यामध्ये साधर्म्य शब्द दाखवणारे हे शब्द आहेत। म्हणजेच ह्या वाक्यांमध्ये काही अलंकार लपलेले आहेत, त्या अलंकारांची नावं ह्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत। अजयचा हा ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अजय काय म्हणतो पहा, कोरोना धोत्रा भाऊ भाऊ सगळ्यांनी मिळून त्याला पळवून लावू। भाऊ, लावू हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला एक नाद माधुर्य दर्शक आहेत। यमक त्या ठिकाणी येते, जे याच्यातून पण या ठिकाणी एक अलंकार आपल्याला दिसतो। तर अशी ही अलंकार जे ते अलंकार ह्या उतार्यात आलेले आहेत, ते अलंकार ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत। संवादामध्ये यमक जुळवणारे कोणते शब्द आलेले आहेत, जसे मी तुम्हाला ह्या ठिकाणी भाऊ, लावू हे जे शब्द आहेत हे शब्द या ठिकाणी यमक जुळवणारे आहेत। असे अजून कोणकोणते शब्द या उतार्यात आलेले आहेत ती आपल्याला ह्या ठिकाणी सांगायची आहे। तिसरं, लाजाळूचं झाड आज कविता करायला लागलंय। या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे पहा, लाजाळूचं झाड आज कविता करायला लागलेला आहे। थोडं 8वीचा आपण अलंकार जर आठवले तर आपल्याला निश्चितच या ठिकाणी या अलंकाराचं नाव सांगता येईल। चौथं आहे, धोत्र्याचं फळ आणि कोरोना विषाणू यांच्यातील समान गुणधर्म तुम्हाला ओळखायचे आहेत। दोघांमध्ये कोणते समान गुणधर्म आहेत हे तुम्ही या उतार्याच्या साहाय्याने या ठिकाणी तुम्हाला हे जी काही 2 ओळी आहेत, कोरोना व्हायरस पण या फळासारखाच दिसतो, तर ह्या वाक्यावरून तुम्हाला त्या दोघांमधलं साधर्म्य या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। तर आपण एकंदरीत ही जी काही कृती आहे ही कृती केल्यानंतर तुम्हाला निश्चितच उपमे, उपमान, साम्यवाचक शब्द, समान गुणधर्म ह्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतील। विद्यार्थी मित्रांनो, भाषा सुंदर असावी याच्यासाठी काही शब्द किंवा अलंकारिक भाषा या ठिकाणी वापरली जाते, त्याच्यातून त्या ठिकाणी अलंकारांची निर्मिती झालेली आहे। मग भाषेमध्ये अलंकार म्हणजे काय हे आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला जाणून घेऊया। तसं तर आपण 7वी 8वी पासून अलंकारची तोंड ओळख करून घेत आहोत, पण तरी सुद्धा आजच्या या दिवशी अलंकार समजून घेण्यासाठी आपल्याला अलंकाराचे प्रकार
हे समजून घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. काही मूलभूत संकल्पना अर्थालंकार आपण पाहतोय, तर अर्थालंकार जाणून घेण्यासाठी उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, त्यानंतर समान गुणधर्म असलेले शब्द कोणते असतात, साम्यवाचक शब्द कोणते असतात, हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, समोर तुम्हाला या ठिकाणी अलंकार म्हणजे काय हे दिलेलं आहे. जसं शरीराची शोभा ही आपले सोन्याचे अलंकार वाढवत असतात, तसं भाषेची शोभा जी असते, ही शोभा या ठिकाणी विशिष्ट असे शब्द असतात, ते शब्द या ठिकाणी वाढवतात. ज्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. अशी जी काही प्रभावी भाषा असते, गुणधर्मयुक्त भाषा असते, त्या भाषेला या ठिकाणी अलंकार असे म्हणतात. ही व्याख्यावरून त्या ठिकाणी तुम्हाला अलंकार ही संकल्पना लक्षात येईल. भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने मुख्य 2 प्रकार पडतात. एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार, असे 2 प्रकार जे ते प्रकार या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शब्द अलंकाराचे प्रामुख्याने 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. हे तुम्ही 7वी 8वीला अभ्यासलेले असतील. आपल्याला प्रामुख्याने अर्थ अलंकार समजून घ्यायचे आहेत. अर्थ अलंकार म्हणजे काय? जेव्हा शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थामुळे भाषेचे सौंदर्य अधिक खुलून दिसतं, त्याला अर्थ अलंकार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अर्थ अलंकाराचे प्रामुख्याने आपल्यासमोर 10 प्रकार दिलेले आहेत. उपमा अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार, अन्योक्ती अलंकार, पर्यायवृत्त अलंकार, सार अलंकार, त्यानंतर चेतन गुणोक्ती अलंकार. ह्यापैकी आपल्याला जे काही महत्त्वाचे अलंकार आत्ता अभ्यासायचे आहेत किंवा सेतू अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचे आहेत, ते आहेत रूपक, व्यतिरेक, दृष्टांत आणि चेतन गुणोक्ती अलंकार. हे 4 अलंकार जे ते 4 अलंकार या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर अर्थ अलंकार समजून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक ह्या संकल्पना ज्या आहेत, ह्या संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता उपमेय कोणाला म्हणायचं? ज्याची तुलना करावायची आहे त्याला उपमेय असं म्हणायचं. त्यानंतर उपमान, ज्याच्याशी तुलना करायची आहे ते आहे उपमान. साधारण धर्म, 2 वस्तूंमधला जो काही सारखेपणा आहे त्याला साधारण धर्म असे आपण म्हणतो. आणि साम्यवाचक म्हणजे काय? सारखेपणा दाखवणारा जो काही शब्द असतो, तो सारखेपणा दाखवणारा शब्दाला या ठिकाणी आपण साम्यवाचक शब्द असे म्हणतो. आता पण एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला उपमेय आणि उपमान ह्या ज्या काही संकल्पना आहेत, ह्या संकल्पना सहज या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण मी तुम्हाला याच्यात सांगतोय, ते आपण काळजीपूर्वक ऐका. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला उपमान आणि उपमेय ह्या 2 संकल्पना ज्या आहेत, त्या 2 संकल्पना ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परमेश्वर किंवा देवाचं जे काही नाव आहे, ते देवाचं नावाला
अमृताची या ठिकाणी उपमा दिलेली आहे. म्हणजे अमृताही पेक्षा देवा तुझं नाव श्रेष्ठ आहे. मग याच्यामध्ये ज्याची तुलना करायची आहे, आता कोणाची तुलना केलेली? देवाची. उपमान कोणाशी तुलना केलेली आहे? अमृताशी. मग देव हे उपमेय आलं आणि अमृत हे उपमान आलं. तर असं या ठिकाणी आपल्याला उपमेय आणि उपमान ह्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी सांगता येतील. आता साधारण धर्म जर या ठिकाणी म्हटला, दोन वस्तूंमधील सारखेपणा, तर अमृत आणि देव या दोघांमधला सारखेपणा काय आहे? गोड, गोडावा. आणि साम्यवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गोड हा घेता येईल. तर हे उपमेय आणि उपमान हे घटक जे ते घटक या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला समजून घेता येतील. आता रूपक अलंकार या ठिकाणी पाहूया. पहा, तुमच्या समोर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आता याच्यामध्ये लहान मुलाला मातीच्या गोळा याच्याशी तुलना या ठिकाणी केलेली. ते दोघे एकरूप आहेत, वेगळे नाहीत असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकरूपता ज्याच्यामध्ये आलेली असते, सारखेपणा आलेला असतो, त्याला रूपक अलंकार असं त्या ठिकाणी म्हणतात. उपमेय उपमान यांच्यात एकरूपता आहे, वेगळे नाहीत असे वर्णन ज्या ठिकाणी आलेले असते त्याला सारखेपणा दाखवणारे शब्द वाक्यात आलेले असतात. आता पण लहान मूल आणि मातीचा गोळा, आता म्हणजे हा एक सारखेपणा दाखवणारा शब्द या ठिकाणी आपल्यामध्ये आलेला आहे, वाक्यामध्ये आलेला आहे. उपमेय म्हणजे लहान मूल आणि उपमान म्हणजे मातीचा गोळा. तर अशा पद्धतीने हा रूपक अलंकार जो आहे, रूपक अलंकार या ठिकाणी. व्यतिरेक अलंकार, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता याच्यामध्ये उपमान देव, त्यानंतर उपमेय जे उपमेय त्या ठिकाणी अमृत आहे. आता देवाचे नाव हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. ह्याच्यात उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असं ज्यावेळेस त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं त्याला व्यतिरेक अलंकार असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. दृष्टांत अलंकार, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाले की ती गोष्ट पटवून देण्याकरता एखाद्या अर्थाचा दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिलं जातं. जे एखादी गोष्ट तुम्हाला पटवून द्यायची आहे ती पटवून देण्यासाठी जे उदाहरण दिलं जातं त्याला दृष्टांत अलंकार असं त्या ठिकाणी म्हणतात. पहा, दृष्टांत अलंकाराचं उदाहरण तुमच्या समोर आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, रोरावत रात थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे लहानपणाचं त्या ठिकाणी महत्त्व समजून देण्यासाठी तुम्हाला जी उपमा दिलेली आहे ती मुंगी साखरेचा रवा अशी या ठिकाणी एक उदाहरण दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला एखादी गोष्ट जर या ठिकाणी पटवून द्यायची असेल तर ती गोष्ट पटवून देण्यासाठी तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जातं, त्याला आपण या ठिकाणी दृष्टांत अलंकार असं म्हणत असतो. चेतन गुणोक्ती अलंकार, आता याच्यामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार जो आहे यात जर या ठिकाणी आपण पाहिलं तर कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खान द्यावर घेऊन बाळे, कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगा जाडी ते बेत आगळे. आता निसर्गातील एखादी वस्तू सजीव आहे म्हणजे फणस
ही एक सजीव वस्तू आहे, ती मनुष्याप्रमाणे वागते असं वर्णन ह्या ठिकाणी याच्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा एखादी निसर्गातील वस्तू सजीव आहे असा भास जेव्हा दाखवला जातो, ज्या अलंकारातून दाखवला जातो, त्याला चेतन गुणोक्ती अलंकार असं त्या ठिकाणी म्हणतात. तर असे हे अलंकार जे ते अलंकार आपण ह्या ठिकाणी पाहिले. आता तुम्हाला हे रूपक अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकार, व्यतिरेक अलंकार आणि दृष्टांत अलंकार हे लक्षात आलेले असतील. मग आता आपल्याला सेतू अभ्यासामध्ये दिलेली जी काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहेत. आता पहा, सक्षम बनूया या गटाअंतर्गत तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. शाळा ही दुसरी माताच असते. आपण रूपक अलंकार पाहिला. रूपक अलंकारामध्ये या ठिकाणी आपण काय पाहिलं, तर दोन वस्तू ज्या असतील किंवा दोन घटक जे असतील त्यांच्यामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये साम्यता दाखवलेली असते, एकरूपता दाखवलेली असते. इथं शाळा आणि माता यांच्यात एकरूपता दाखवलेली आहे, म्हणून ते रूपक अलंकार ह्या ठिकाणी झाला. परिहुन सुंदर असे हे चिमुरडी, गालावरती विलसे चांदण्याची खडी. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण व्यतिरेक अलंकार पाहिला की जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं, असं ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वर्णन आलेलं असतं. तर परिहुन सुंदर असे ही चिमुरडी, म्हणजे चिमुरडी लहान मुलीला परीपेक्षाही सुंदर या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीचं उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ या ठिकाणी आहे, म्हणून हा व्यतिरेक अलंकार झाला. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. त्याच्यामध्ये चाफा निसर्गातील निर्जीव वस्तू आहे, निसर्गातील वस्तू आहे, पण ती बोलते, चालते, म्हणजे सजीव जसं करतात त्या पद्धतीची ती कृती करते आहे असं भासवलेलं आहे. म्हणून तो चेतन गुणोक्ती अलंकार ह्या ठिकाणी झाला विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर शेवटचं चौथं जे काही उदाहरण आहे दृष्टांत. चंदनाचे हात पाही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळवेना. आता याच्यामध्ये सज्जनांचं महत्त्व जे हे महत्त्व या ठिकाणी पटवून देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी चंदन सर्व गुणांनी सुगंधित आहे, तसं सज्जन व्यक्तीसुद्धा अंतर्बाह्य सज्जन असतात हे पटवून देण्यासाठी हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे सज्जनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी किंवा सज्जनाचे गुण पटवून देण्यासाठी चंदन हे उदाहरण दिलेलं आहे, चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे. मग अशा पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर त्या अर्थाचं समर्पक उदाहरण या ठिकाणी दिलेलं असतं, त्याला आपण दृष्टांत अलंकार असं म्हणतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला खाली जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं पण या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचा अलंकार आहे आणि त्याच्यातले उपमेय उपमान कोणतं आहे, साम्यवाचक शब्द कोणता आहे, समान गुणधर्म कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत आणि ते आपल्या वहीमध्ये विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायचे आहे. तर आपल्याला ही अलंकार जी ते अलंकार कल्पना या ठिकाणी संकल्पना आता लक्षात आलेली असेल. चला सराव करूया. या घटकांतर्गत तुम्हाला परत इथं 3 उदाहरणं दिलेली आहेत. ते उदाहरणांचे लक्षणं ओळखून ते कोणते अलंकार आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वहीमध्ये लिहून द्यायचे आहे. त्यानंतर कल्पक बनूया या अंतर्गत अलंकाराच्या प्रकारानुसार उदाहरणांचा पाठ्यपुस्तकात तुम्हाला शोध घ्यायचा आहे. कवितेचा अभ्यास करताना अलंकारिक रचना तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे आणि आंतरजालाच्या साहाय्याने अलंकाराची जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळवायची आहे. अलंकाराचा अधिक अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला 9वीचं पाठ्यपुस्तक पाहता येईल. त्याचप्रमाणे मराठीचं व्याकरणातील
खूप छान छान पुस्तक आहेत. त्या पुस्तकांच्या आधारे सुद्धा तुम्हाला व्याकरण हा घटक अभ्यासता येणार आहे. तर अलंकाराचे हे 4 प्रकार जे ते 4 प्रकार ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेले असतील. तर आपण सर्वांनी दिलेला सराव, दिलेली कृती आपल्या वहीमध्ये प्रत्येकाने सोडवायची आहे. इथं आपण आता थांबूया. धन्यवाद.